हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे भुट्ट्याची रेसिपी। तर मग हा अशा प्रकारचा एक भुट्टा घेतलेला आहे, तो सोलून त्याची दाणे वेगळी करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे मी दाणे मोकळे करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, चाळणीने गाळून घेतलेली आहे। तर चला तर आपण सुरुवात करूयात। एक मिक्सरचे जार घेतलेले आहे। जारमध्ये आपल्याला हे कणसाचे दाणे जे आपण धुवून स्वच्छ केलेले आहे त्यामध्ये घालून आपल्याला याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आपण चिला बनवतोय, तर अशा प्रकारे यामध्ये घालणार आहोत 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत। आता हे आपण फाईन पेस्ट तयार करून घेऊया। पाणी न घालता आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली फाईन पेस्ट तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। यामध्ये जाईल लाल तिखट, घरगुती लाल तिखट, हळद पावडर, आपण जिरे पिसलेले आहेत। आता यामध्ये घालणार आहोत ओवा, पाव चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे। ओवा असा हाताने क्रश करून घालूया। मिक्स करून घेऊया। आता यामध्ये एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चॉप करून, एक कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून, शिमला मिर्च एक घेतलेली आहे बारीक चॉप करून आणि एक गाजर घेतलेला आहे, तो ग्रेटरने ग्रेट करून घेतलेला आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। आता यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ, मीठही मिक्स करून घेऊया। हा लंच बॉक्स बनवतोय, त्यामध्ये आपल्याला हे चिले खूप मुलांना आवडतात, तर अशा प्रकारचा आपण चिला बनवतोय। आता यामध्ये आपण डाळीचं पीठ घेतलेले आहे ते घालून घेऊया। मी अर्धा कप घेतलेले आहे। आता हे सर्व बॅटर मिक्स करून घेऊया। चांगल्या हाताने, आपले चम्मचने किंवा आपण हातानेही करू शकता अशा प्रकारचे। आपण बॅटर तयार केलेले आहे। आता यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। मिक्स करून घेऊया। आता हे बॅटर आपल्याला ओव्हरनाईट ठेवायचे आहे की ते चांगले मुरेल आणि आपल्याला सकाळी लंच बॉक्ससाठी आपल्याला चिला बनवता येईल। अशा प्रकारे आपण झाकून ठेवूयात। बघा तर फ्रेंड्स, आपले चिल्याचे बॅटर आपण फ्रीजमध्ये ठेवून दिलेले आहे। आता आपण पुदिना चटणी बनवत आहोत। त्यासाठी मी एक
मोठा मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, त्याची अर्धा पुदिना घेतलेला आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं घेतलेले आहे आणि 8-10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. यामध्ये थोडेसे जिरे घालून घेऊया. अर्धा चमचा जिरे घालत आहे आणि चवीनुसार मीठ, अर्धा लिंबाचा रस. अशा प्रकारची आपली चटणी खूप चटपटीत होईल. आता याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली चटपटीत पुदिना चटणी तयार झालेली आहे. खूप सुंदर लागते ही. आपल्या चिल्याबरोबर, भजीबरोबर, तुम्ही कशासोबतही खा. आपल्या तोंडाची चव बदलून टाकते. इतकी सुंदर अशी चटणी बनलेली आहे. आता पुन्हा भेटूया सकाळी आपला लंच बॉक्स बनवण्यासाठी. बघा तर फ्रेंड्स, आपल्याला लंच बॉक्स तयार करायचा आहे. आपली पूर्वतयारी रात्री करून ठेवली होती. आता आपण ह्याला लंच बॉक्स आपण बनवत आहोत मुलांच्या टिफिनसाठी. हा सकस नाश्ता आहे, लंच आहे. मुले आवडीने खातात. अशा प्रकारचा आपण लंच बॉक्स तयार करणार आहोत. मी आता हे सगळं चांगले फेटून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपण बॅटर तयार केलेले आहे. तर चला तर सुरुवात करूया. मी पॅन गॅसवर ठेवलेला आहे. त्यावर थोडेसे तेल लावून घेऊया. तेल चांगले पसरवून घेऊ. एक चमचा बॅटर घालून घेऊया. अशा प्रकारे मी घातलेले आहे, बघू शकता आपण. आता याला लो फ्लेमवर शेकून देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपली वरची बाजू सुकलेली आहे. आता आपण याला उलटवूयात. अशा प्रकारे दुसरी बाजू शेकून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपली दुसरी बाजूही शेकलेली आहे. आता आपण दुसरा करून घेऊया. अशा प्रकारे आपण करून घेतलेला आहे. दुसरा घालून घेते. एक बाजू शेकून घेऊया. आता आपण उलटवूया. एक बाजू सुकलेली आहे. आता आपण याला उलटवून पुन्हा लो फ्लेमवर शेकून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले चिले तयार झालेले आहे. आपला हा सकस आहार आपण बनवलेला आहे. भरपूर प्रमाणात व्हेजीस आहे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हिरवी भाजी आहे, गाजर आहे, शिमला आहे, कांदा आहे, लसूण अद्रक आहे, कोथिंबीर आहे. अशा प्रकारे मी हे चिले बनवलेले आहे. चला तर आपण स्कूल टिफिन बॉक्स आपण भरणार आहोत. तर बघू शकता आपण, अशा प्रकारचा मी लंच बॉक्स तयार केला आहे. लहान मुलांचा आहार, पौष्टिक आहार तुम्हाला नाश्त्यासाठी किंवा
पिकनिकसाठी हा तुम्हाला नाश्ता तुम्हाला खूप आवडेल. अशा प्रकारचा मी कॉर्नचा मक्याच्या बियांपासून बनवलेला आहे. तर अशा प्रकारचा तुम्हाला नाश्ता मी लंच बॉक्समध्ये केकही दिलेला आहे. अशा प्रकारचा मी लंच बॉक्स तयार केलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. अशा प्रकारचा लंच बॉक्स आपला तयार आहे. थँक्यू.